समाजातील लोक आपल्याकडे आदराने पाहतील जर तुम्हाला असतील या 10 सवयी। मित्रांनो, प्रत्येक माणसाला सन्मान, आदर, प्रतिष्ठा मिळावी असं वाटतं, पण हा आदर फुकट मिळत नाही। आपली वागणूक, स्वभाव, सवयी ठरवतात की लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतील। नकळत आपल्याला अशा काही वाईट सवयी लागलेल्या असतात ज्यामुळे समाजात आपल्याला कोणी किंमत देत नाही। पण काही माणसं अशी असतात जिथे जातात तिथे त्यांना सन्मान मिळतो, कारण त्यांच्या वागण्यात काही खास सवयी असतात। या सवयी तुमच्याही अंगी असल्या तर लोक तुमच्याकडे आदराने पाहतील। चला तर मग जाणून घेऊया अशा 10 सवयी ज्या तुम्हाला लोकांच्या नजरेत मोठं करतील। 1. शब्दांचा सन्मान ठेवा। तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही, म्हणूनच नेहमी विचारपूर्वक बोला। शब्दांमध्ये नम्रता, स्पष्टता आणि समजूतदारपणा असू द्या। आरडाओरडा, शिवीगाळ, खोटं बोलणं आदर मिळवून देत नाही। समोरच्याचं मन जपून बोला। कडवटपणा टाळा। सत्य बोला, पण तोडून मोडून नाही, संयमाने बोला। कोणाशीही अपमानास्पद भाषेत बोलू नका। शब्दांमधून तुमची प्रतिष्ठा दिसते, ही प्रतिष्ठा राखा। हळूवार बोलणाऱ्याला लोक ऐकतात, ओरडणाऱ्याला टाळतात। संवाद साधताना भावनांना वाट करून द्या, पण अति नको। तुमची भाषा हीच तुमच्यावर झालेले संस्कार ठरवते। 2. सत्य आणि प्रामाणिकता ही कोणत्याही माणसाचा सर्वात मोठा गुण असतो। लोक अशा व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवतात, त्यामुळे प्रामाणिक राहा। फसवाफसवी करू नका। खोटारडे, कपटी लोक कोणालाच प्रिय नसतात। प्रामाणिक माणसाला जरी उशिरा आदर मिळाला तरी तो जास्त काळ टिकणारा असतो। फसवणूक करून मिळालेले यश, प्रतिष्ठा क्षणभंगुर असते। स्वतःची चूक मान्य करणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो। खोटी स्तुती करणं म्हणजे लांगुल चालन ते नको। ज्याच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतात त्याला समाजात स्थान मिळतं। प्रामाणिक माणसाच्या सोबत लोक निर्धास्त राहतात। बोलणं आणि कृती यात ताळमेळ ठेवा। लहान सहान फसवाफसवी ही तुमच्या विश्वासार्हतेवर परिणाम करते। ज्यांचं मन आणि वागणं पारदर्शक असतं त्याचं नाव लोक मोठ्या मानाने घेतात। 3. जबाबदारी स्वीकारा, पळ काढू नका। काम पडल्यावर गायब होणारे लोक फसवे असतात। चुका घडल्या, अडचणी आल्या तरी त्यांची जबाबदारी घ्या। आपण केलेल्या कृतीसाठी दुसऱ्याला दोष देऊ नका। प्रामाणिक माणूस जबाबदारी पेलतो, कमजोर माणूस जबाबदारी टाळतो। समस्या येतात पण त्यावर उपाय शोधणे महत्वाचं। आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या तरच लोक आपल्यावर विश्वास ठेवतात। कठीण प्रसंगी जबाबदारी घेतली की लोक तुमच्यावर अवलंबून राहतात। अडचणीच्या वेळी पळून जाणाऱ्या माणसाला कोणी विचारत नाही। स्वतःची चूक कबूल करणं ही एक मोठी जबाबदारी आहे। ज्याला जबाबदारीची जाणीव असते तोच समाजात मोठा होतो। 4. दुसऱ्यांचा सन्मान ठेवा। आदर मिळवायचा असेल तर आधी तो द्या। लोकांचा कमीपणा काढणारा स्वतःही लहानच राहतो। वय, पद, जात, लिंग न पाहता सगळ्यांशी आदराने वागा। दुसऱ्यांचे कौतुक करताना हात आखडू नका। ज्याला मोठं व्हायचं असतं तो दुसऱ्यांना लहान समजत नाही। विचार वेगळे असले तरी शिवाय शाप देऊ नका। गर्विष्ठ माणूस एकटा राहतो, नम्र माणसाला मात्र जग साथ देतं। स्वतः मोठं होण्यासाठी दुसऱ्याला खाली खिचू नका। जेवढं तुम्ही लोकांना सन्मान द्याल तेवढाच सन्मान तुम्हाला परत मिळेल। आदर हवा असेल तर तो आधी द्यायला शिका। लहान असो वा मोठा, प्रत्येकाचा सन्मान करा। इतरांचा आदर करणारा माणूस समाजात प्रतिष्ठा मिळवतो। 5. वेळेची किंमत लक्षात घ्या। वेळेचा अपमान करणारा माणूस स्वतः अडचणीत पडतो। स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वेळेचा आदर करा। उशिरा पोहोचणं, काम टाळणं, घोळ घालणं हे आदर मिळवून देत नाही। वेळेवर काम करणाऱ्या माणसाला लोक मानतात। आळस, टाळाटाळ करणाऱ्या लोकांना कोणी गांभीर्याने घेत नाही। जीवनात यश मिळवायचं असेल तर वेळेचे व्यवस्थापन महत्वाचं आहे। सतत व्यर्थ गप्पा, सोशल मीडिया यावर वेळ वाया घालू नका। जे वेळेचे पक्के असतात त्यांना जबाबदाऱ्या मिळतात। नंतर करू हा विचार तुमच्या प्रगतीला आणि तुम्हाला मिळणाऱ्या आदराला बाधा आणतो। वेळ हीच खरी संपत्ती आहे, तिचा योग्य वापर करा। 6. मदतीसाठी पुढाकार घ्या।
स्वतःपुरता विचार करणारा माणूस लवकरच एकटा पडतो. गरजवंतांची मदत करणाऱ्याला समाज मान देतो. छोट्या छोट्या गोष्टीतही मदतीचा हात द्या. संकटात सोबत राहणारा माणूस लोकांच्या हृदयात घर करतो. मदत करताना अपेक्षा ठेवू नका, ती मनापासून करा. स्वतःच्या थोड्या श्रमाने दुसऱ्याचं मोठं भलं होऊ शकतं. स्वतः संकटात असताना सुद्धा दुसऱ्याला मदत करणारे खरे मोठे असतात. कधी ना कधी तुम्हालाही मदतीची गरज लागेल, हे लक्षात ठेवा. समाजात चांगुलपणा टिकवायचा असेल तर परस्पर सहकार्य गरजेचे आहे. मदत करणाऱ्याला समाज कधीच विसरत नाही. स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता जेव्हा शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करा. तुमच्या छोट्या मदतीमुळेही लोक तुमचा आदर करतील. 7. संयम आणि सहनशीलता ठेवा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी चुकतात. छोट्या छोट्या गोष्टींवर भडकणाऱ्याला कोणी गांभीर्याने घेत नाही. संयमाने बोलणारा माणूस लोकांच्या मनात घर करतो. सहज भांडण करणारा, चिडणारा माणूस लोकांना दूर करतो. सहनशीलता म्हणजे कमजोरी नाही, ती ताकद आहे. समजूतदारपणा आणि संयम ठेवल्यास मोठ्या समस्या टळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा असतो. शांत राहून निर्णय घ्या, नंतर पश्चाताप होणार नाही. गोंधळ, घाई, चिडचिड याने सन्मान नष्ट होतो. संयम हा प्रतिष्ठेचा पाया आहे. संयम राखणे आणि शिस्तबद्ध जीवनशैली असणे हे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवते. 8. स्वच्छता आणि साधेपणा पाळा. बाहेरून आणि आतून स्वच्छ राहणारा माणूस नेहमी आकर्षक वाटतो. स्वच्छ नीटनेटके कपडे तुमच्या व्यक्तिमत्वाला उठाव देतात. असभ्य वागणं, घाणेरडे शब्द वापरणं लोकांना दूर नेतं. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. अति दिखावा करण्यापेक्षा साधेपणा जास्त भाव खातो. स्वच्छता ही संस्कृती दर्शवते. अस्वच्छ माणसाला कोणी मानत नाही. बोलण्यात, विचारात आणि आचरणात ही स्वच्छता हवी. मनाच्या स्वच्छतेसोबत शरीराची स्वच्छताही महत्वाची आहे. साफसफाई करणं अजिबात लाजिरवाणं नाही, तर सन्मानाची गोष्ट आहे. स्वच्छतेतूनही आदर निर्माण होतो. स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया न घालवता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला समाज आदर देतो. 9. शिकण्याची सवय लावा. जीवनभर शिकणारा माणूसच यशस्वी होतो. अहंकाराने ग्रासलेल्या माणसाला कोणी सल्ला देत नाही. नवीन गोष्टी शिकण्यास कमीपणा वाटू देऊ नका. शिकण्याच्या वृत्तीमुळे व्यक्तिमत्व सुधारतं. दुसऱ्याचा अनुभव ऐकणे ही शिकण्याचाच एक भाग आहे. वाढणाऱ्या ज्ञानासोबत तुमचा सन्मानही वाढतो. लोक शिकवण्यापेक्षा शिकणाऱ्या माणसाला जास्त मानतात. ज्याला शिकायचं नाही तो मागेच राहतो. शिकण्याची सवय ठेवा. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. नवीन गोष्टी शिकण्याची आणि त्या इतरांसोबत शेअर करण्याची सवय तुम्हाला इतरांच्या दृष्टीने अधिक आदरणीय बनवते. 10. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा. उगीच कोणाच्याही बोलण्याने दिशाहीन होऊ नका. निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहा. सतत मत बदलणाऱ्या माणसाला कोणी गांभीर्याने घेत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. लोक तुमच्यावरही विश्वास ठेवतील. प्रत्येक गोष्ट इतरांच्या मतावर अवलंबून ठेवल्यास स्वतःची ओळख संपते. निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या, पण अंतिम निर्णय तुमचाच असावा. साहस आणि आत्मविश्वास असलेली माणसं समाजात मोठी होतात. कोण काय म्हणेल या भीतीने तुमच्या चांगल्या संधी गमावू नका. लोकांनी काहीही म्हटलं तरी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा. आदर आपोआप मिळेल. मित्रांनो, आदर हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. त्यासाठी शब्द, वागणूक, स्वभाव आणि सवयी महत्वाच्या असतात. प्रामाणिकपणा, संयम, जबाबदारी घेणे या गुणांनी तुमचा सन्मान वाढतो. सतत शिकत राहणं, वेळेचे पालन करणं आणि नम्र राहणं गरजेचं आहे. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहिलात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. याच सवयी अंगी बाळगल्या तर लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. मित्रांनो, आदर हा मागायचा नसतो, तो तुमच्या कृतीतून तुम्हाला आपोआप मिळत असतो. अहंकार टाळून विनम्र आणि साधेपणाने वागणे तुम्हाला इतरांच्या हृदयात स्थान मिळवून देते. केवळ बोलून नाही तर स्वतःच्या वागणुकीतून चांगले आदर्श निर्माण करणारे महत्वाचे आहे. असे लोक समाजात विशेष सन्मान मिळवतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही सकारात्मक विचार करणे आणि इतरांना प्रेरित करणे महत्वाचे आहे. या सवयी अंगीकारल्यास लोक तुम्हाला केवळ आदराने पाहणार नाहीत तर तुमच्याकडून प्रेरणा घेतील.
तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. धन्यवाद.